गांधी तीर्थ, निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम. आजच भेट द्या. गांधी तीर्थ, जैन हिल्स, जळगाव. अधिक माहितीसाठी www.gandhifoundation.net वर विजिट करा. मामा, आपल्याकडे लाडकी बहीण योजनेअंतर्गत किती फॉर्म भरले गेले असतील? लाडकी बहीणचे जळगाव शहरामध्ये महापालिकांना आम्ही मिळून जो 80,000च्या वरती फॉर्म भरले गेलेले आणि लाभ मला वाटतं जो 50,000च्या महिलांच्या पर्यंत लाभ मिळालेला आहे. काही महिलांना मिळणार आहे तो 3 महिन्याचा मिळेल. काही टेक्निकल गोष्टीमुळे जसं आधार कार्डची लिंक मिळाली नाही, काही वेगवेगळ्या गोष्टीमुळे पेंटिंग आहे, त्याचासुद्धा मी आमच्या भगिनींना पाठपुरावा करतो आहे. पण आमच्या बहिणींना एक चांगली मदत मला वाटतं झालेली आहे, म्हणून त्याबद्दलही मी सरकारचं मनपूर्वक अभिनंदन करतो. कामगारांचे जे फॉर्म भरले जात आहेत, आतापर्यंत किती महिलांचे फॉर्म भरले गेले? जो 4,000चे भरले गेलेले आहेत आणि अजून भरणं चालू आहे. मी खरं राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र भाऊ, अजितदादा आणि आमचे नेते आमदार गिरीश भाऊ, पालकमंत्री गुलाब भाऊ यांचं सरकारचं मनपूर्वक अभिनंदन करेल की अंत्योदय म्हणजे गरजू महिलांना काय काय अपेक्षित आहे ते देण्याचं काम. आज ज्या महिला लेबरकडे कामाला जातात त्या घरगुती भांडे मला वाटतं जो 5,000 ते 7,000चा तो भांड्यांचा सेट आहे की ज्या महिला खरंच विकत घेऊ शकत नाही अशा महिलांना ते भांड्या देण्याचं काम मला वाटतं सरकार करतं आहे. मी सरकारचं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि मी एक लोकप्रतिनिधी म्हणून होईल तेवढी जनतेची सेवा प्रामाणिकपणे करण्याचा प्रयत्न आहे. जास्तीत जास्त महिलांना याचा लाभ होईल याच्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. मामा, जनतेत आणि सोशल मीडियावरती अशी चर्चा आहे की बांधकाम कामगाराचे फॉर्म भरले गेलेले आहेत, पण कमीत कमी 3 ते 3.5 लाख काही कार्ड पेंडिंग आहेत, अशी काही चर्चा आहे का? नाही, मालाकडे मागच्या वेळेला आम्ही कार्यक्रम घेतला त्यावेळेला बऱ्याच महिलांना आम्ही भांडे वाटलेले. त्याच्यातले मला वाटतं काही वेळेला टेक्निकल गोष्टीमुळे जे प्रोसेस असते त्या प्रोसेसमुळे लेट होता. सरकार कोणतीही गोष्ट जर देत असेल तर त्याची तरतूद करते आणि मला वाटतं शेवट सरकारने जर घोषणा केली तर कोणताही पैसा सरकारचा देणं आणि घेणं चुकत नाही. मला वाटतं ह्या माध्यमातून ज्यांनी फॉर्म भरलेले त्यांना 100% भांडे मिळतील आणि आम्ही 100% प्रयत्न करू. मागे पुढे होऊ शकतात कारण ती यंत्रणा आहे. कारण सरकार घोषणा करतं, निधी देतं, पण यंत्रणा ही कोणीतरी कॉन्ट्रॅक्टर राबवतो. त्याच्या टेक्निकल गोष्टीमुळे बऱ्याच वेळेला महिलांच्या कार्डामुळे जसं लाडकी बहीणच्या आधार कार्डची लिंक नाही झाली तर ते पैसे अकाउंटला जात नाही, तसं भांड्यामध्ये बी जर त्या कॉन्ट्रॅक्टरचे सही शिक्के नसतील तर त्याच्यामुळे त्यांना तो लाभ मिळणार नाही. अशामुळे टेक्निकल गोष्टीमुळे काही मागे पुढे होऊ शकतील, पण आम्ही तीही मदत करू की त्यांना प्रामाणिकपणे शेवटपर्यंत न्याय देण्याचा आमचा प्रयत्न असेल.